रताळी आणि बीटरूटचा हा हेल्दी नाश्ता तुम्ही एकदा मुलांना बनवून दिला ना, तर मुलं नेहमी हाच मागणार ही गॅरंटी आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा. माझी मुलं देखील रताळी वगैरे ना खायला बघत नाही आणि या पद्धतीने काही त्याच्यापासून चटपटीत बनवून दिलं ना, तर लगेच संपवतात. तर बघा रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात. तर यासाठी मी ते 2 रताळी घेतलेली आहेत आणि 1 बीटरूट घेतला आहे. आता याची साल काढून नंतर याला ना मोठ्या-मोठ्या तुकड्यांमध्ये असं कट करून घेतलं आहे. तर आता आपण याला वाफवून घेणार आहेत. त्यासाठी ना मी इथे पाणी ना म्हणजे पॅनमध्ये एक चाळण ठेवली आहे, खाली पाणी टाकलेलं आहे आणि याच्यावर हे आपण रताळी आणि बीटरूट टाकून घेतला आणि आता याला 10 मिनिटं मी वाफवून घेतलेलं आहे. तुम्ही हे प्रोसेस ना तुम्ही कुकरमध्ये देखील हे वाफवून घेऊ शकता. तर बघा हे मस्त असे शिजलेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे पावभाजी स्मॅशरने चांगलं स्मॅश करून घ्यायचं, म्हणजे चांगलं दोन्ही एकजीव झालं पाहिजे. या पद्धतीने चांगलं असं बारीक करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये अर्धा वाटी ताजे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. ते थोडे बॉईल करून घेतले. यासोबतच हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालून घेतली आहे. 2 चमचे तीळ घातलाय आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलंय. अर्धा चमचा चाट मसाला घातलाय, म्हणजे मस्त अशी चटपटीत टेस्ट लागेल. यासोबतच बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. मस्त भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि इथे ना पोहे घातलेले आहेत. तर पोहे मी थोडेसे धुवून ठेवले होते आणि बघा मस्त असे ड्राय झालेले आहेत. खूप जास्त पाणी ठेवायचं नाही पोह्यांमध्ये. आता याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये पोहे ना चांगले असे एकजीव झाले पाहिजे. या पद्धतीने हाताने चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 चमचा मी इथे रवा घातलेला आहे. तर बारीक रवा घालायचा आहे. आता परत याला एकदा मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने केलं ना तर मस्त असा कुरकुरीत आपला हा नाश्ता तयार होतो. हे चांगलं आपलं तयार झालेलं आहे. आता हात मी स्वच्छ धुवून घेतला. नंतर बघा इथे मी जाड रवा घेतलेला आहे. तर आता या मिश्रणातून थोडं असं मिश्रण घ्यायचं आहे आणि आता याला शेप देऊया. तर मी इथे कुठल्याही शेपमध्ये तुम्ही ते बनवू शकता. तर मी इथे हे टिक्कीच्या शेपमध्ये बनवते. तर बघा या पद्धतीने शेप दिला. नंतर आपण याला रवा लावून घेऊया. तर या पद्धतीने रवा सगळीकडे लावून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने बाकी सगळ्या टिक्क्या मी इथे बनवून घेते. तर बघा या पद्धतीने मी इथे बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे फ्राय करायचं आहे. तर त्यासाठी ना पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तर तुम्ही याला ना डीप फ्रायसुद्धा करू शकता. तर बघा आता पॅनमध्ये आपण हे एक करून सगळ्या टिक्क्या टाकून घेऊ आणि दोन्ही साईडनी मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर मस्त अशा कुरकुरीत, म्हणजे वरून मस्त कुरकुरीत आणि आतून थोड्याशा सॉफ्ट असतात, पण खायला अगदी मस्त लागतात. तर तुम्ही याच्यामध्ये ना चीज देखील वापरू शकता, म्हणजे मुलांना ते आवडीने खातात मुलं. तर बघा आपली ही टिक्की तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि मस्त अशी हिरवी चटणी बनवली आहे. तर मुलांना तर खूप आवडलं. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.